धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दोनही उपमुख्यमंत्री आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत। एकनाथ शिंदे, अजित पवार पाहणी करतायत। धाराशिवमध्ये हजारो एकरवरील पिकांचं नुकसान आहे। धाराशिव जिल्ह्यात गेली 4 दिवसापासून पावसानं थैमान घातलंय आणि या पावसाचा परिणाम असा झाला की प्रत्येक नदी नाल्याला पूर आलाय। भूम, परांडा या तालुक्यातील गावं प्रवाहित झाले असून शेतकरी मोठा अडचणीत सापडलेला आहे। आणि आज या भागाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे देखील आज येणार आहेत। आणि शेतकरी आता त्यांच्याकडून अपेक्षा लावून बसलेले आहेत। आता माझ्यासोबत शेतकरी आहेत, नेमकं काय झालंय आणि तुमची काय अपेक्षा? धाराशिव जिल्ह्यामध्ये सलग 4 दिवस झाले अतिवृष्टी चालू आहे। आता आज महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आज येणार आहेत, म्हणजे बांधावरती आहेत शेतकऱ्यांच्या आज धाराशिव जिल्ह्यामध्ये। आमची त्यांना एकच मागणी आहे की तुम्ही पंचनामे वगैरे आता करायचे बंद करा, सरसकट शेतकऱ्यांना मदत जाहीर करा। तुम्ही हेक्टरी 50,000 रुपये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा। पंचनामे करण्यासारखं आता सोयाबीन मध्ये काय राहिलेच नाही। सोयाबीन पूर्ण असे कुजून गेलेले आहे। सोयाबीनच्या शेंगा अशा खाली तुटून पडलेल्या आहेत। तुम्ही त्याचे पंचनामे कशाचे करणार? तुम्ही आता नेमके बघण्यासारखं काय राहिलेलं नाही ना। तुम्ही सरसकट शेतकऱ्यांना मदत जाहीर करा, हीच आमची शेतकऱ्यांना मागणी आहे। तुम्ही आज येलात प्रत्यक्ष, तुम्ही आज बघा आणि मगच तुम्ही आज डायरेक्ट घोषणा करा हेक्टरी शेतकऱ्यांना 50,000 रुपयाची। जर दिली तर शेतकरी जगू शकेल, नाहीतर शेतकरी दिवाळी किंवा दसरा हा सण साजरा करू शकणार नाही। कारण शेतकऱ्याच्या पदरामध्ये आज काहीच पडणार नाही। पूर्ण सोयाबीन आज 100% सोयाबीन शेतकऱ्याच्या हातातून गेलेला आहे। आमची एवढीच मागणी आहे शासनाला, किंवा मदत आज जाहीर तुम्ही करा। तर नुकसानग्रस्त शेतकरी आता अपेक्षा करतो की सरकारने आज ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्याला थेट मदत द्यावी। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, भूम। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।